नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा यामधले अभंग पाहत आहे. तर आजचा आपला अभंग आहे सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करे कटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तर या अभंगाचा अर्थ खूपच छान आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याचकडून याचा अर्थ जाणून घेऊया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला अभंग आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याचा काय वर भावार्थ होतो? तर या ठिकाणी जसं तुम्ही ह्या ज्या ओळी आहेत ह्या गाऊन पण दाखवल्या आणि याचा जो भावार्थ आहे हा आपल्या भक्तांना सहज समजून यावा म्हणून बरोबर. तुकाराम महाराजांच्या ह्या ज्या ओळी आहेत याला सगुण साकार एक जिवंत रूप दिलेलं आहे. ईश्वराचं जे रूप आहे आपल्याकडं मान्यता आहे, शास्त्रांमध्ये वर्णन पण आहे की नेमकं ईश्वराचं रूप ओळखायचं कसं किंवा ईश्वर आहे कसा. या बाबतीत अनेक विचार आपल्या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये आहेत. बरोबर. तर विशेष आपल्या वारकरी संप्रदायाच्या समोर ईश्वराचं निराकार रूप बरोबर. हे सगुण साकार करण्यासाठी विठ्ठलाचं जे रूप आहे ज्याचं जे वर्णन आहे हे या ठिकाणी आलेलं आहे की ज्या वर्णनामध्ये विटेवरती ते उभे आहेत. बरोबर. म्हणजेच एक समचरण दृष्टी ज्याला आपण म्हणतो, एक समतेचं सर्वांकडं समानतेच्या दृष्टीनं बघण्याची जी दृष्टी ही ईश्वराकडे असते. बरोबर आहे. आपल्यामध्ये तो फरक होतो की आपण लोकांकडे बघताना त्यांचे गुण आणि अवगुण बघत असतो, परंतु ईश्वराची जी दृष्टी आहे तो विटेवरती उभा आहे आणि त्याचे पाय एकदम सारखे आहेत. तर हे जे एक दृष्टांत आहे हा वास्तविक अंतर्मनाचा आहे. अंतर्मनातली जी दृष्टी आहे ही पांडुरंगाची सर्वांकडे बघण्याची ही समान आहे आणि आपली पण दृष्टी सर्व जाती धर्मातील लोकांकडं ही समानतेची पाहिजे. बरोबर. सारखी पाहिजे. म्हणून अभंगाची जी पहिली ओळ आहे ती खूप सुंदर आहे की आपण त्या मूर्तीकडून पहिली जी आचरणाची धारणा आहे ती ही घ्यायची आहे की सर्वांकडे बघताना आपला जो दृष्टिकोन आहे हा सारखाच असला पाहिजे. त्यामध्ये मतभेद नको आहे आणि जर मतभेद आपण जर ठेवला तर ईश्वराची जी प्राप्ती आहे, ईश्वराकडून जे आपल्याला काही मिळायचं आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून या अभंगामधली ही जी ओळ आहे खूप सुंदर या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेले आहे. दुसरं या ठिकाणी आपण बघतो की विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती दोन्ही हात जे आहेत ते कमरेवर ठेवलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी एकदम सुसज्ज पोझिशनमध्ये सुसज्ज अवस्थेमध्ये असल्यानंतर तो ज्याला म्हणतात की आपण रक्षण करण्यासाठी धावून येण्यासाठी त्याला उभं राहण्याची गरज आहे. जर एखादा बसलेला असला तर बसून पुन्हा उभं राहणं त्यात वेळ जातो. बरोबर आहे. या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती इतकी सुसज्ज आणि एक त्यामधून जिवंत सजीवतेचा आपल्याला अनुभव होतो
की आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता तो धावून येण्याकरता तो एकदम सुसज्ज असा उभा आहे. तर खूप छान प्रकारे तुम्ही या वाक्याचा भावार्थ सांगितलेला आहे. आता दुसरं आपला अभंगाची जी ओढ आहे ती अशी आहे. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीवर जो सुसज्ज पितांबरी जो मनाला भावणारा आहे, तुळशीला आपल्याकडं पवित्र मानलं जातं. बरोबर. प्रत्येकाच्या घराच्या समोर विशेष ज्या वेळेला घर बनवलं जातं तर त्यावेळेला तुळशीचं झाड हे लावलंच जातं. आणि ऑक्सिजन देणारी पण आहे. ऑक्सिजन देणारी पण आहे आणि त्याला पवित्र मानलं जातं. जर तुम्ही ते तुळशीचे पानं सकाळी सकाळी जर खाली पोट जर खाल्ले तर ते एक औषधाचं पण काम करतं. बरोबर. किंवा आपण तेच पानं जर पाण्यामध्ये ठेवून ते जर पाणी आपण पिलं तर ते एक औषधी म्हणून काम करतं. बरोबर. तर तुळशीचे जे वाळलेले जे फुलं असतात त्याची पण माळ बनवली जाते मंजुरी किंवा म्हणतात त्याला. मंजुरी म्हणतात. आणि आपण बघतो की ज्या वेळेला आपण फुलं वाहतो त्यावेळेला विशेष तुळशीच्या पानांचा पण त्याच्यामध्ये समावेश केला जातो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुळशीचं एक पावित्र्य म्हणून त्याची जी आठवण आहे विठ्ठलाच्या गळ्यामध्ये दाखवलेली आहे. बरोबर. आणि तो जो एक पितांबरी ज्याला आपण म्हणतो की तो इतका काही सुसज्ज किंवा सजीवतेचं बरोबर. एक ते लक्षण आहे आणि ज्याच्यामधून आपल्या भाविक भक्तांना ते प्रत्यक्ष अनुभवात येतं की विठ्ठलाचे जे रूप आहे ते कसं आत्मिक शांती आणि मनाचं समाधान आपल्याला लाभतं. बरोबर. त्या रूपामधून प्रत्येक भक्ताला हा अनुभव होतो. हे या ठिकाणी ह्या ओळीमधून आपल्याला आपल्या भक्तांसमोर आपण ह्या गोष्टीला ठेवू शकतो. किती सुंदर असं आपल्या तुळशीचं महत्त्व आहे हे आम्हाला कळालं. आणि याच्या नंतरची आपले जे ओढ आहे ती अशी आहे. मकर कुंडले तडपती श्रवणी कंठी कौस्तुकमणी विराजित. याचा काय बरं भावार्थ आहे? या ठिकाणी ह्या ओळीमध्ये दोन गोष्टी आहे. एक तो कौस्तुकमणी हा खूप मौल्यवान आहे बरोबर. आणि तो कुठेही सापडत नाही. याची जी महिमा आहे ती शास्त्रामध्ये पण आहे. हा कुठेही असा मिळत नाही. बरोबर. आणि तो कौस्तुकमणी विठ्ठलाच्या ठिकाणी आपल्याला मूर्तीमध्ये तो सापडतोय. म्हणजे दर्शन घेणाऱ्यांचं हे खूप मोठं भाग्य आहे की त्या कौस्तुकमणीचं पण दर्शन त्याला होतं आहे. बरोबर. दुसरं ज्या ठिकाणी आपण मकरकुंड म्हणजे मासे जे आहेत मूर्तीमध्ये आपण बघतो की विठ्ठलाच्या दोन्ही साईडला माशांना दाखवलेलं आहे. म्हणजे ते कानाच्या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. ते मूर्तीमध्ये सर्वांना आपल्याला दिसून येतं. तर त्यामागलं जे आध्यात्मिक रहस्य आहे ते असं आहे की जसं पहिलं अभंगामध्ये आपण बघितलं की ईश्वराच्या नजरेमध्ये सर्व लोक समान आहेत. बरोबर. आपण भेदभाव करतो की हा ह्या जातीचा आहे तो ह्या जातीचा. आणि पहिल्या लोकांच्या जर आपण बघितलं तर हा खूप भेदभाव होता पहिल्या लोकांच्या जीवनामध्ये. बरोबर. मग अशाच वेळेला की एक विठ्ठलाचा भक्त असा पण होता की तो मच्छीमार करायचा. म्हणजे मासे पकडून मारणं आणि त्याचं विकणं आणि त्याच्यावर त्याची जी दिनचर्या आहे ती चालायची. तर अशी एक आख्यायिका आपल्याला शास्त्रामध्ये मिळते की तो जो बिचारा आहे त्याची विठ्ठलाच्या प्रती खूप भक्तिभावना होती. बरोबर. जसं आपण गोरा कुंभार बघतो की काम करत असतानाही मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल असायचा. बरोबर. चोखा मेळा जर आपण बघितला तर त्याचा पण महार समाजाचा असूनही त्याच्या जे मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल असायचा. म्हणजे हे जे 12 बलुतेदार पद्धतीचे जे लोक आहेत ते आपण त्यांच्या कामानुसार त्यांची विभागणी केली की हा या जातीचा हा तो पंथाचा आहे. परंतु विठ्ठलाच्या दृष्टीमध्ये सर्व समान आहेत. मग हा जो आहे
हा एकदा 2 मासे घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला. अच्छा, म्हणजे तर की जसं आपण म्हणतो जसा भाव तसा देव त्याला पावतो, या बरोबर. ठिकाणी ह्या दृष्टांतामध्ये आपल्याला जाणून येतं. बरोबर. तर त्यावेळेला लोकांनी काय केलं, की हा मासे घेऊन कुठं चालला? हे तर एक पाप कर्म आहे, की मासे तू विठ्ठलाला घेऊन कसा चालला, म्हणून त्याला धक्काबुक्की करून लोकांनी त्याला दूर बाहेर केलं, काढलं, बाहेर काढलं. परंतु जसं म्हटलं जातं, की ईश्वर भक्तांच्या भावनेला बघतो. बरोबर. तर त्या ठिकाणी विठ्ठलानं बघितलं, की याची जी भावना आहे त्याच्याकडे जे आहे तो मला देण्यासाठी इथं आलेला आहे. बरोबर. तसं फूल जर कोणाकडे असलं तर तो फूल देणार, फळं असलं तर तो फळं देणार. आपण बघतो की लोक वारकरी संप्रदायामध्ये वारीला जाताना, पंढरपूरला जाताना कोणी काय घेऊन जातं, कोणी काय घेऊन जातं, जे त्याच्याकडे आहे ते भावनेनं घेऊन जातात. बरोबर. आणि त्या भावनेचं जे भाडं आहे ते लोकांना मिळत असतं. तर मग ज्या वेळेला ते मासे जे आहे तर ते त्या ठिकाणी बघितलं की माझा जो भक्त आहे अनन्य, तो भावनेनं आलेला आहे, परंतु त्याला धक्का मारून बाहेर काढून दिलं. बरोबर. तर त्यावेळेला विठ्ठलानं ते जे मासे आहेत ते स्वीकार केले आणि आपल्या खांद्यावर ठेवले. तर ज्या वेळेला ते खांद्यावर ठेवले तर त्यावेळेला लोकांना आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्यानंतर प्रश्न विठ्ठलाला ज्यावेळेला विचारला तर त्यावेळेला विठ्ठलानं उत्तर दिलं, की मी वस्तूला, भौतिक वस्तूला नाही बघत, त्याच्यामध्ये असलेली जी भावना आहे त्या बरोबर. भावनेला बघत असतो. म्हणून आपल्याकडं म्हटलं जातं की ईश्वर लवकरात लवकर त्यांना प्राप्त होतो की ते कोणत्या भावनेनं ईश्वराकडे आलेलं आहे, विठ्ठलाकडे आलेलं आहे, बरोबर. आणि त्या भावनेचं भाडं तो देत असतो. तर हा जो भावार्थ या मागे सांगितलेला आहे. हो, किती सुंदर असा याचा भावार्थ आहे. आणि याच्यानंतरची आपली ओळ आहे ती अशी आहे: तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी खूप सुंदर ओळ ही सांगितलेली आहे अभंगाची. तर महाराज म्हणतात की माझं जे सुख आहे हे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि ह्या नामस्मरणाच्या मध्ये जी मला गोडी आहे, जे सुख आहे, ते कशामध्येच नाही. बरोबर. सर्व काही सुखाची जी परिभाषा आहे ह्या शब्दामध्ये, समर्पणतेमध्ये आहे. बरोबर. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ह्या ओळीमध्ये अभंगाच्या, की जे सर्व सुख जे आहे, ज्याला आज आपण बघतो की सुख शोधण्यासाठी लोक बाह्य गोष्टींचा आधार घेतात, बरोबर. की बंगल्यांमध्ये, गाड्यांमध्ये, मोबाईलमध्ये याच्यामध्ये सुख मिळेल. परंतु कुठंतरी आपण बघतो की ज्या वेळेला लोक सर्व काही याचा अनुभव करून थकतात तर त्यावेळेला ते अंतर्मनाकडे वळतात की अरे ह्या तर गोष्टी परिवर्तनशील आहे, या आज आहे उद्या नाही आहे, ह्या जाणाऱ्या आहेत. आणि मग त्यावेळेला ईश्वर नामामध्ये त्यांना हे जाणवतं की सुख तर हे अंतर्मनामध्ये आहे. तुझं आहे तुझं पाशी, पर तू जागा चुकलासी, ज्याला आपण म्हणतो बरोबर. की सुख हे ईश्वर नामामध्ये किंवा स्वतःला ओळखण्यामध्ये आहे. बरोबर. जोपर्यंत व्यक्ती स्वतःला ओळखत नाही आणि ईश्वराच्या सत्य स्वरूपाला ओळखत नाही तोपर्यंत त्याला सुख आणि समाधान हे मिळूच शकत नाही. तो कितीही त्यानं भौतिक वस्तूंचा संग्रह केला तरी कुठंतरी त्याच्या मनाला दुःख होतं. आणि प्रत्येकानं हे शोधायला पाहिजे की दुःखाचं मूळ कारण काय आहे. बरोबर. कारण जोपर्यंत दुःखाच्या मूळ कारणाला तो शोधत नाही तोपर्यंत सुख आणि शांतीची अनुभूती त्याला जीवनामध्ये होत नाही. आणि ती अनुभूती करण्यासाठी या ठिकाणी महाराजांना सांगितलेलं आहे, अनुभवातून सांगितलेलं आहे की आता मला सर्व जे सुख आहे ते विठ्ठल नामामध्ये आहे, त्याच्या स्मरणामध्ये आहे. आणि जितकं जितकं त्याचं मी नामस्मरण करन तितकं तितकं त्या सुखाच्या अनुभवामध्ये
मी आनंदित होईल, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर. किती सुंदर असा भावार्थ तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी आध्यात्मिक संदेश जर आपण ह्या अभंगातून म्हटलं, तर सर्वात प्रथम आपल्यासमोर 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक तर ईश्वराचं जे रूप आहे, हे निराकार आहे, जे ह्या डोळ्यांनी दिसत नाही. परंतु डोळ्यांनी दिसण्यासाठी आपल्याला सगुण साकार रूपामध्ये विठ्ठलाचे जे रूप आहे भक्तांच्या समोर ठेवलेलं आहे. तर हे आपण समजून घ्यायचं आहे की सगुण साकारमध्ये ईश्वराला भक्तांचा उद्धार करण्यासाठी अशा काही लोकांना निर्माण करावं लागतं. मग ते धर्मनेते असू, संत असू, महात्मा असू, त्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना अज्ञानामधून आत्मज्ञानाकडे कसं नेता येईल, हे या ठिकाणी आध्यात्मिक रहस्य आपल्याला उलगडून येतं. दुसरी गोष्ट की सुखाचा जर शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर तो ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, ईश्वराच्या आठवणीमध्ये आहे. आणि ही जर आठवण तुम्ही अंतर्मनामध्ये जर जागृत केली, त्याकरता स्वतःची ओळख, स्वस्वरूपाला जाणणं की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते पण माझ्यासारखंच आहे. तर त्याच वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये खरंच शाश्वत सुख ज्याला म्हटलं जातं त्याचा आपण अनुभव करू शकतो. हा आध्यात्मिक जो अर्थ आहे या अभंगामधून निघतोय. बरोबर. किती छान असा अर्थ तुम्ही इथे सांगितलेला आहे आणि इथे आलात आमच्या भाविक भक्तांना त्याचा अभंगाचा भावार्थ समजून सांगितला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजचा अभंग आपण पाहिला आहे की त्यामध्ये विठ्ठलाचं रूप काय आहे, त्याचं दर्शन म्हणजे त्याचा भावार्थ आपण जाणून घेतलेला आहे की मकर कुंडल काय आहेत, त्याचा भावार्थ, तुळशी हार गळा आणि कौस्तुभ मणीचं सुद्धा आपण त्यामध्ये वर्णन जाणून घेतलेलं आहे, त्याचा भावार्थ जाणून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर करकटावरी ठेवून या त्यांचे हात कमरेवर का ठेवतात हे पण आपण जाणून घेतलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की एवढं सुंदर रूप, लावण्य रूप ते कोणाला भावतं? भक्तांना भावतं. आणि कोणत्या भक्तांना भावतं? ज्यांचं मन शुद्ध आणि स्वच्छ असतं त्यांना भावतं. यामध्ये येतं की मन कसं असलं पाहिजे, त्याचा भाव शुद्ध असला पाहिजे. हे आपण एक गोष्ट ते पण ऐकली आपण की एक मासे घेऊन आले होते, त्यांची म्हणजेच नैवेद्य घेऊन आले होते ते विठ्ठलाच्यासाठी, पण त्याच्या मागचा त्याचा भाव हा शुद्ध होता, चांगला होता. म्हणून विठ्ठलाने त्याला सुद्धा धारण केलं आणि त्यांना सुद्धा त्यांच्या भावनेचं, जे आपण म्हणतो यांनी सांगितलेले की भावनेचं सुद्धा ते भाडा देतात, तर ते सुद्धा दिलं. या ठिकाणी हे पण म्हटलं जातं की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. जर तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव नसला तर देव तुम्हाला पावणार नाही. या ठिकाणी आपला जो भाव आहे तो शुद्ध, निर्मळ ठेवावा. असंच नवीन अर्थासह आपण नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.